नमस्कार मित्रांनो, आज आपण तुला पाहते रे या कथा मालिकेचा 13वा भाग बघणार आहोत। गाणं ऐकून शीतल गालातल्या गालात हसायलाच लागली आणि तिने आरशातून त्याला बघितलं। मल्हारही गालातल्या गालात हसत तिलाच बघत होता। दोघांचीही नजरेला नजर भेटली आणि दोघांनीही नजर चोरली। दोघेही चोरून चोरून एकमेकांना बघत होते आणि हसतच इकडे तिकडे बघत होते। आजचा प्रवास खरंच खूप सुंदर होता। सर, आज हे अचानक मीटिंग वगैरे कसं काय? अभिजितने मल्हारला विचारलं। तिथे गेल्यावर कळेलच का आणि कशासाठी मीटिंग आहे, मल्हारने अभिजितला सांगितलं। मध्ये थांबून चहा वगैरे घेऊन मीटिंगच्या जागेवर त्यांना जायला 1 वाजले। मीटिंग 1:30 वाजताची होती। टेबल अगोदरच बुक केलेला होता। चौकशी करून तेथे जाऊन बसले। सगळे मिळून मीटिंगबद्दल डिस्कस करत होते। मल्हारने आता ब्लेझर घातला होता। शीतल त्याच्या शेजारीच बसली होती। अडून अडून मल्हारला बघत होती। काय भारी दिसतोय हा, सगळ्या मुली कशा बघतायत याच्याकडे, शीतल विचार करत होती। मल्हारने शीतलला हरवलेली बघून घसा खाकरून तिच्याकडे बघत शर्टचे बटन लावले। मल्हारने डोळ्यांनी इशारा करून काय झालं म्हणून विचारलं। शीतलनेही डोळ्यांनीच काही नाही म्हणून सांगितलं। मिस्टर मेहता एका मीटिंगसाठी पुण्याला आले होते, त्यामुळे त्यांनीही मीटिंग ठेवली होती। मिस्टर मेहता एक मोठं नाव होतं बिझनेस वर्ल्डमध्ये, म्हणून मल्हार आणि जय त्यांच्यासोबत डील करायची प्रयत्न करत होते। मिस्टर मेहता आणि त्यांची टीम आली। मिस्टर मेहता आल्यावर या तिघांनी उठून त्यांना ग्रीट केलं। मल्हार आणि मेहता एकमेकांकडे बघून नकळत हसतात। तुम्ही मल्हार शिंदे ना, बरोबर ओळखलं ना, मिस्टर मेहता म्हणाले। येस मिस्टर मेहता, मल्हार म्हणाला। आणि तुम्ही एकटेच आलात, तुमचा पार्टनर कुठे आहे? मेहता म्हणाला। त्याचं थोडं पर्सनल काम आहे म्हणून आले नाहीत। तुम्ही सांगा, मल्हार म्हणाला। मला सगळं माहिती आहे, मी माहिती काढली तुमची। तुम्ही दोघं खूप छान काम करताय आणि नवीन बिल्डिंगचं काम पण चालू आहे ना, हे सगळं ठीक आहे। पण कंपनी चालू करण्यासाठी फायनान्स घेतलं की दुसऱ्यांकडून पैसे मागावे लागले, मेहता म्हणाला। हे ऐकून शीतलचा पाराच चढला, पण मल्हार शांत होता म्हणून शीतल शांत राहण्याचा प्रयत्न करत होती। तू काय मला तुझ्यासारखं समजलंस काय? तू तर स्वतःच्या वडिलांच्या मांडीवर जाऊन बसलास। सगळं काही तुला आयतं मिळालं आणि तू माझ्यावर बोट दाखवतोस, मल्हार मेहताला म्हणाला। साले तू नहीं बदला अभी तक, मेहता म्हणाला। हाँ, तू तो कहाँ बदला है अभी तक, वैसा की वैसा ही घमंडी, मल्हार म्हणाला। हाँ, तो एक घमंड मुझे विरासत में मिली है, ये नहीं मुझे छोड़ती, मेहता म्हणाला। साले वो तुझे नहीं छोड़ रही है क्या तू नहीं छोड़ रहा है, मल्हार म्हणाला आणि दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली। सॉरी यार, मी एवढा बिझी झालो होतो की तुला विसरूनच गेलो होतो। सॉरी, मेहता म्हणाला। आत्तापर्यंत दोघांच्या मध्ये जे काही चालू होतं ते बघून सगळ्यांच्या आता लक्षात आलं आणि सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला। अरे काही प्रॉब्लेम नाही, आता तरी तुला आमची आठवण आली ना, मग झालं, मल्हार म्हणाला। अरे तुम्हा दोघांना सगळं माहिती होतं तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट का केला नाही, मेहता म्हणाला। अरे मेहता, तुला माहिती आहे आम्हा दोघांनाही पटलं नाही आणि कधी पटणारही नव्हतं, म्हणून आम्ही काहीतरी दोघेजण झालो तेव्हा तुला प्रोफेशनली मेल केला आणि आम्हाला खात्री होती की तू आम्हाला ओळखशीलच म्हणून, मल्हार म्हणाला। येस यार, मला जेव्हा समजलं एका छोट्या कंपनीकडून मेल आला आहे तेव्हा मला यात काही वेगळं वाटलं नाही, पण जेव्हा मी नाव ऐकलं तेव्हा मला काहीतरी वेगळं वाटलं आणि जेव्हा मी डिटेल्स काढायला सुरुवात केल्या तेव्हा मला खूप आनंद झाला, म्हणून मी स्वतःहून तुम्हाला मेल केला।
अरे यार, जय कसा आहे आणि त्याची सीमा? मेहता म्हणाला. दोघे पण खूप मस्त आहेत. लग्न झालं त्यांचं. आता आई बाबा होणार आहेत दोघे. मल्हार म्हणाला. अरे वा, काय सांगतोस? आणि तुझं काय झालं की नाही? मेहता म्हणाला. मल्हार शीतलकडे बघत विचार करतोय लग्नाचा. बघू कोणी भेटले तर पाहिजे ना. मल्हार म्हणाला. अरे यार, काही बोलू नकोस. मेहता बोलत होता तेवढ्यात मल्हारने त्याला थांबवत विचारलं. वहिनी कशी आहे? अरे तुला कसं कळालं माझं लग्न झालं म्हणून? मेहता म्हणाला. अरे आम्हाला सगळं काही माहिती आहे तुझ्याबद्दल. मल्हार म्हणाला. त्यानंतर इकडे तिकडच्या गप्पा मारून कामाबद्दल गप्पा मारतात. मल्हारने शीतल आणि अभिजितला प्रेझेंटेशन दाखवायला सांगितलं. अरे याची काहीच गरज नव्हती, पण तू आणि तुझा पार्टनर कधीच ऐकणार नाही म्हणून फक्त बघतो. पण तसं तर हे प्रोजेक्ट तुम्हालाच करावं लागणार आहे. मेहताला प्रेझेंटेशन खूप आवडलं. मेहता खूप खुश झाला आणि त्याने उठून मल्हारला मिठीच मारली. ही डील डन. लवकरच तुमची नवीन कंपनी सुरू करू. तुमच्यासोबत काम करायला मला खूप आवडेल. मेहता मल्हारला म्हणाला. बोलता बोलता लंच पण झाला. मेहताला दुसरीकडे आणखीन एक मीटिंग होती, त्यामुळे त्याने आठवणीने मल्हारसोबत पर्सनल नंबर एक्सचेंज करून मल्हारचा निरोप घेऊन निघून गेला. मी जयला फोन करतो. आपण तिघे पण एकत्र एकदा नक्की भेटूया. जाता जाता मेहता बोलला. इकडे शीतल आणि अभिजित खूप आनंदात होते, पण मल्हारला खूप अस्वस्थ वाटत होतं. तो तसाच खुर्चीत बसून राहिला. सर निघायचं आता? शीतल आणि अभिजित मल्हारला बोलतात. पण अचानक मल्हार खुर्चीतून मोठ्याने श्वास घेत खाली चक्कर येऊन पडला. शीतल पटकन मल्हारजवळ गेली. त्याचं डोकं मांडीवर घेत, सर काय झालं तुम्हाला? प्लीज उठा ना सर. काहीतरी बोला ना सर, प्लीज उठा ना. शीतल मल्हारची अवस्था बघून खूपच घाबरली. अभिजित पण खूप पॅनिक झाला. त्यालाही कळेना काय झालं. सर तुम्ही काहीतरी बोला ना. शीतल, अगं काय झालं सरांना? अभिजित म्हणाला. अभिजित सर, तुम्ही पॅनिक होऊ नका. आपण लवकर डॉक्टरांना बोलवूया. तुम्ही प्लीज हॉटेलच्या मॅनेजरला सांगून डॉक्टरांना बोलवून घ्या ना. अभिजितने मॅनेजरला सांगून लगेचच डॉक्टरांना कॉल केला. सर मी तुम्हाला काही नाही होऊ देणार. प्लीज सर, तुम्ही श्वास घेण्याचा प्रयत्न करा आणि डोळे बंद करू नका. मल्हार, तुम्हाला काही नाही होणार. मी आहे ना तुमच्यासोबत. असं म्हणत शीतल त्यांचे दोन्ही हात रब करू लागली. त्याचबरोबर शीतलने लगेचच त्यांचे शर्टचे वरचे बटन काढले. सगळ्यांना बाजूला व्हायला सांगितलं, कारण की जरा हवा येऊ दे म्हणून. मल्हार, तुम्हाला काही नाही होणार. लगेचच तिच्या लक्षात आलं आणि तिने अभिजितला जय सरांना कॉल करायला सांगितलं. अगं पण त्यांना का शीतल? अभिजित म्हणाला. सर प्लीज कॉल करा ना त्यांना. शीतल जोराची ओरडली. अजून डॉक्टर कसे आले नाहीत मॅनेजर? शीतल म्हणाली. अभिजितने जयला फोन लावला. जयने फोन रिसीव्ह केला, पण अभिजित खूप घाबरलेला असल्यामुळे काहीच बोलू शकला नाही. शीतलने फोन काढून घेतला. सर, मल्हारला काहीतरी झाले. सर आम्ही जेवल्यापासून ते खूप अस्वस्थ आहेत. त्यांना कसली ॲलर्जी वगैरे काही आहे का? शीतल म्हणाली. जय एकदम घाबरून, अगं त्याला शेंगदाण्याची ॲलर्जी आहे. शीतल एकदम जोराची ओरडली. काय? सर मग मी आता काय करू? आमच्या जेवणात तर शेंगदाणे होते. त्यांची काही औषधं वगैरे आहेत काय? शीतल म्हणाली. शीतल, एक काम कर, त्याच्या पॉकेटमध्ये चेक कर, टॅब्लेट आहे का बघ. जय म्हणाला. अभिजित सर, त्यांचं पॉकेट चेक करा. शीतल अभिजितला म्हणाली. अभिजितने मल्हारचं पॉकेट चेक केलं, पण त्यामध्ये काहीच नव्हतं. शीतल, पॉकेटमध्ये तर काहीच नाही. अभिजित म्हणाला. कारमध्ये चेक कर शीतल. जय म्हणाला. अभिजित कारकडे धावत गेला आणि टॅब्लेट घेऊन येईपर्यंत शीतल मल्हारचे हात रब करत होती. अभिजित टॅब्लेट घेऊन आला. शीतल मल्हारला टॅब्लेट देत होती, पण मल्हारची शुद्ध हरपलेली होती. तेवढ्यात डॉक्टर तिथे आले.
सगळ्यांनी उचलून मल्हारला सोफ्यावर ठेवलं. डॉक्टरांनी चेक करून त्याला इंजेक्शन दिलं आणि थोड्या वेळानंतर शुद्धीवर येईल असं सांगितलं. शीतल मल्हार जवळच बसली. आता मात्र तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. केव्हापासून एकवटून धरलेला धीर मात्र आता सुटला. तिच्या डोळ्यातील अश्रू मल्हारच्या डोक्यावर पडले. तसं मल्हार शुद्धीवर आला. मल्हारने हळूहळू डोळे उघडले तर त्याला शीतलचा चेहरा दिसला. शीतल खूप रडत होती, डोळे पुसत होती. ते बघून मल्हार गालातल्या गालात हसायला लागला. रडता रडता शीतलचं लक्ष मल्हारकडे गेलं. मल्हारला शुद्ध आलेली बघून शीतलला खूप आनंद झाला. कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? तुम्हाला काही त्रास तर होत नाही ना? बोला ना सर. शीतल नॉनस्टॉप बोलू लागली. अगं तू मला काही बोलू दिलीस तर बोलेल ना मी. आता बरं आहे, मला आता कसलाच त्रास होत नाही. तू जवळ असल्यावर कशाला मला कसला त्रास होईल? मल्हार एकदम बोलून गेला. मल्हारचं बोलणं ऐकून शीतल भानावर आली आणि स्वतःला सावरत नीट बसले. तेवढ्यात अभिजित तिथे आला. सर कसे आहात तुम्ही? तुम्हाला आता बरं वाटतंय ना? अभिजितनं मल्हारला विचारलं. मल्हारने मी आता बरा आहे म्हणून सांगितलं. पण सर हे काय? तुमच्या गालावर कपाळावर हे सगळीकडे लाल चट्टे कसले आहेत? एवढा वेळ मान खाली घालून बसलेली शीतल मल्हारच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाली. मल्हार तिचा हात आपल्या हातात धरून खाली घेत म्हणाला की हे ॲलर्जीमुळे होतं. कारमध्ये माझी टॅब्लेट आहे, ती घेतली ना मग होईल बरं. काळजी करू नको. पण मला एक सांगा, तुम्ही जयला फोन वगैरे काही केला नाही ना? हो सर, जय सरांना कॉल केला होता, त्यांना सगळं सांगितलं, अभिजित म्हणाला. मल्हार डोक्यावर हात मारत अरे यार म्हणाला. हो सर, मग आम्ही काय करायला हवं होतं? तुम्ही आम्हाला इतकं घाबरवून ठेवलात. आम्हाला थोडीच माहिती होतं का तुम्हाला ॲलर्जी वगैरे आहे म्हणून? तुम्हाला जर माहिती होतं की यामध्ये शेंगदाणे आहेत तर तुम्ही का खाल्लात? दुसरं काहीतरी मागवायचं होतं ना? शीतल जरा रागातच मल्हारला बोलली. अगं आनंदाच्या भरात मला कळलंच नाही. मेहताशी बोलता बोलता मी जेवून घेतलं, पण जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा जेवण झालं होतं. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, मल्हार म्हणाला. बरं ठीक आहे सर, पण हे तुमच्या चेहऱ्यावरचे चट्टे कधीपर्यंत जातील? शीतल म्हणाली. उद्यापर्यंत नक्कीच जातील. होईल उद्यापर्यंत मी पहिल्यासारखा हँडसम, मल्हार म्हणाला. मल्हारचं असं बोलणं ऐकून शीतल लाडातच रागावून दुसरीकडे बघू लागली. सर निघायचं आता, खूप उशीर होईल. आपल्याला वाटेत ट्रॉफिक सुद्धा खूप लागेल, अभिजित म्हणाला. तिघे सुद्धा जाण्यासाठी गाडीत येऊन बसले. मल्हार ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. लगेचच शीतलने टॅब्लेट काढून त्याच्याकडे दिली आणि खायला सांगितले. पण मल्हारने नकार दिला, कारण ती टॅब्लेट घेतल्याने त्याला झोप येते म्हणून. सर तुम्ही टॅब्लेट घ्या आणि पाठीमागे निवांत जाऊन झोपा, मी गाडी चालवतो, अभिजित म्हणाला. अरे पण नको, असू दे, मी पुढेच बसतो, मल्हार म्हणाला. शीतल तुला काही प्रॉब्लेम नाही ना? सर पाठीमागे येऊन बसले तर, अभिजितने शीतलला विचारलं. मला काहीच प्रॉब्लेम नाही, जर त्यांना काही प्रॉब्लेम नसेल तर बसू देत ना, शीतल म्हणाली. तुम्ही काही ऐकणार नाही दोघं, म्हणत मल्हार पाठीमागे येऊन बसला आणि शीतलच्या पोटात फुलपाखरे उडू लागले. सुरू झाला आता दोघांच्याही परतीच्या प्रेमाचा प्रवास. मग काय मित्रांनो, कसा असेल परतीचा प्रवास? खूप मज्जा येणार आहे पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. नमस्कार मित्रांनो,